19,000 शेतकऱ्यांच्या संघटित शक्तीनं उभारण्यात आला सह्याद्री बागाईवाडीच्या माजी सरपंच कविता घोडके पाटील यांचं प्रतिपादन। 19,000 शेतकऱ्यांची संघटित शक्ती, दर्जेदार व्यवस्थापन आणि चोख यंत्रणा तर 1,007 कोटींची आर्थिक उलाढाल असलेल्या कृषी क्षेत्रातील सह्याद्री उभा करून जगात ओळख निर्माण केली। शास्त्रोक्त पद्धतीने शेती व्यवसाय करणं ही काळाची गरज असून जमिनीची प्रत, पाण्याची उपलब्धता, बाजारपेठ या महत्त्वाच्या गोष्टी समोर ठेवून शेती करणं गरजेचं असल्याचं सोलापूर जिल्हा सरपंच संघटनेचे जिल्हा महिला अध्यक्षा तथा भागाईवाडीच्या माजी सरपंच कविता घोडके पाटील यांनी सांगितलं। पाणी फाउंडेशन फॉर्मर कपमध्ये सहभाग घेतलेल्या भागाईवाडीच्या ब्रह्मनाथ शेतकरी गटातील शेतकरी आणि महिला आणि युवकांचा मोहाडी येथील सह्याद्री ॲग्रो कंपनी येथे अभ्यास दौरा आयोजित केला होता। यावेळी त्या बोलत होत्या। अभ्यास दौऱ्यात पाणी फाउंडेशनचे उत्तर सोलापूर तालुका प्रशिक्षक वैभव सुरवसे, विजय घोडके, वैजनाथ हावळे, प्रताप पाटील, मारुती घोडके, वैभव घोडके, अभय घोडके, अमोल घोडके, बाळासाहेब घोडके, सुजित पाटील, विनोद हावळे, बलभीम घोडके, प्रमोद घोडके, रामचंद्र घोडके, रुक्मिणी पाटील, चित्रा जाधव, प्रतिभा चौधरी, गौरी घोडके, काकासाहेब हावळे, उर्मिला पाटील, विजया घोडके, शरद घोडके, समाधान घोडके, संगीता घोडके, छाया घोडके, केशव मोरे, पियुष मोरे, ऋग्वेद मोरे, जयश्री मोरे, किशोर मोरे आदी उपस्थित होते। पाणी फाउंडेशनने पाणी टंचाई मुक्त गाव करण्याची चळवळ उभी करून लोकसहभागातून राज्यातील गावं पाणीदार केली, तर आता गटशेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्याचं काम फॉर्मर कपच्या माध्यमातून केलं जात आहे। यावर्षी भागाईवाडीच्या ब्रह्मनाथ शेतकरी गटानं भाग घेऊन आपलं काम सुरू केले आणि अतिशय अतुलनीय असं हे काम आहे। 2017 मध्ये वॉटर कपमध्ये स्पर्धेत मिळवलेल्या यशाची कमान फॉर्मर कप स्पर्धेत देखील माझ्या गावचे बळीराजा उंचवतील असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केलाय। निसर्गाचा नियम आहे, कष्ट केल्यावर शेती पिकते आणि जिद्द ठेवली तर यश मिळतं। गावाने हे अनेक क्षेत्रामध्ये दाखवून दिलेलंच आहे। सह्याद्री ॲग्रो ही बळीराजाच्या कष्टाला न्याय देणारा प्रकल्प असून विलास शिंदे आणि त्यांच्या संकल्पनेतून देशाला कृषी क्षेत्रात मार्गदर्शक आणि भूषण हवं असल्याचं कविता घोडके पाटील यांनी सांगितलं। आणि हा वैभवशाली प्रकल्प पाहण्याचा क्षण सुखद आणि आत्मविश्वास वाढवणारा असल्याचं यावेळी शेतकऱ्यांनी म्हटलं।